मित्रांनो बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे। एएसओ 2016च्या परीक्षेमध्ये जो आहे ना हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर प्रश्न काय माहित आहे काय की आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, म्हणजे खाली जे आहे ना दोन वाक्य दिलेले आहेत त्यातलं जे बरोबर वाक्य आहे ना, म्हणजे ग्रॅमॅटिकली जे एकदम करेक्ट आहे ते आन्सर आपल्याला ओळखायचं आहे। ठीक आहे, तर वाक्य बघा काय होतं, द होस्ट अँड हॉस्टेस वर काइंड टू अस। अजिबात मराठीत अर्थ नाही लागायचा, आपल्याला माहित आहे आपल्याकडे इंग्लिशचे काही शब्द दिलेले आहेत त्यापासून एक वाक्य बनलेले आहे, ते कसं बरोबर आहे ते बघायचं। ठीक आहे, साधी सरळ कन्सेप्ट आहे की जर दोन वेगवेगळे नाउन अँड न कनेक्टेड असतील, सिंग्युलर असेल प्लुरल असेल काही असो काही फरक नाही पडत, येणारं जे व्हर्ब आहे ना विद्यार्थी मित्रांनो ते प्लुरल म्हणजे काय, नेहमी अनेक वचन येत असते। ठीक आहे, होस्ट म्हणजे काय असते, हा मेल आहे, हॉस्टेस म्हणजे काय, ही फिमेल आहे। मराठीत काय म्हणतात, होस्टला निवेदक, जे प्रोग्रामचं संचालन करतात की नाही ते। जर मेल असेल तर त्याला होस्ट म्हणतो आणि फिमेल असेल तर त्याला होस्टेस म्हणतो। दोन्ही वेगवेगळे आहेत, एक मेल आहे एक फिमेल आहे, आणि त्या दोघांना कनेक्ट करण्याचं काम काय केलं आहे, अँड या कंजंक्शननं। ठीक आहे, म्हणजे हा जो आहे ना इथून होस्ट आणि हॉस्टेस पर्यंत हा आपल्या वाक्याचा काय सब्जेक्ट आहे, जे की वेगळे म्हणजे अँड न कनेक्ट केलेले आहेत। आणि त्यामुळे जे व्हर्ब आहे ना हे आपलं बघा पास्टवाला, हे काय आलेलं आहे आपलं अनेक वचन म्हणजे प्लुरल आलेलं आहे। ठीक आहे, आणि हा जो आहे ना हा ऑब्जेक्टिव्ह पार्ट आहे, म्हणजे काय की हा सब्जेक्ट आहे, हे आपलं व्हर्ब आहे, सब्जेक्ट प्रमाणे ते ॲग्री झालेलं आहे। आणि काइंड टू अस म्हणजे आमच्यासोबत खूप प्रेमळ किंवा दयाळू वागले, खूप चांगल्या प्रकारे यांना ट्रीट केलं, अशा प्रकारचे मराठीत अर्थ होते। म्हणजे सब्जेक्टमध्ये काही चूक नाही, व्हर्बमध्ये काही चूक नाही आणि ऑब्जेक्टमध्ये पण काही चूक नाही, म्हणजे व्याकरणीय दृष्ट्या ग्रॅमॅटिकल हे जे फर्स्टवालं ए वाला सेंटेन्स आहे ना हे बरोबर आहे। ठीक आहे, आपल्याला ओळखायचं काय की ग्रॅमॅटिकली करेक्ट वाला सेंटेन्स ओळखायचा आहे, त्यातलं ए जे आहे ना हे वाक्य बरोबर झालं। ठीक आहे, आता बघा दुसरा आहे, ब्रेड अँड बटर इज माय फेवरेट फूड। ब्रेड आहे आणि बटर आहे, हे दोन्ही जे आहेत ना विद्यार्थी मित्रांनो वेगळे जरी असले ना हे एकमेकांना काय पूरक आहेत, आणि ते पूरक असल्यामुळे काय की अँड कनेक्टेड आहे। जे एकमेकांसाठी वेगवेगळे नाउन किंवा प्रोनाउन हे पूरक असतील किंवा एकमेकांवर डिपेंडेंट असतील, ते जरी अँड कनेक्टेड असले ना तरी सुद्धा काय होते, ते सब्जेक्ट म्हणून सिंग्युलर पकडले जाते। ठीक आहे, म्हणजे महात्मा गांधी इज इंटेलिजंट अँड क्लेवर। इंटेलिजंट आणि क्लेवर हे महात्मा गांधीसाठी यूज झालेलं आहे, ते इंटेलिजंट आणि क्लेवर इथं जे आहे ना एक पूरक आहे, त्यासाठी जे आहे ना तिथं ते सिंग्युलर येणार, त्यामुळे हा जो सब्जेक्ट आहे ना हा सिंग्युलर आहे म्हणून वर्ब सिंग्युलर आहे, आणि हा ऑब्जेक्टिव्ह पार्ट आहे म्हणजे हे पण जे आहे ना आपलं ग्रॅमॅटिकली बरोबर आहे। ठीक आहे, मग दोन्ही वाक्य काय आपले बरोबर आहेत व्याकरणीय दृष्ट्या। मग ऑप्शन मध्ये काय बघा, पहिलं काय ओनली ए इज करेक्ट, म्हणजे काय की बी बी करेक्ट आहे म्हणून हे इथं फॉलो नाही होत, चुकीचा आन्सर आहे। ओनली बी इज करेक्ट हे पण जे आहे ना इथं चुकीचं आहे, दोन्ही पाहिजेत आपल्याला। ओनली थर्ड वाला ऑप्शन बघा, बोथ ए अँड बी आर करेक्ट, म्हणजे हे असेल आपला आन्सर, हे आपला आन्सर। आणि चौथा काय होतं, बोथ ए अँड बी आर इनकरेक्ट, हे ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे, म्हणजे आपलं जे आन्सर येईल ना विद्यार्थी मित्रांनो हे थर्ड नंबरचं ऑप्शन येणार आहे। कळालं का? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसा असो काही असो, आपण आन्सर कसे देतो तुमचे पॉइंट ऑफ